आपल्या राज्यामध्ये निवडणूक कोणतीही असो संघर्ष होणारच असं एक नवं समीकरण बनलंय। 2019 नंतर आणि त्यातूनही 2022 नंतर राज्याची राजकीय संस्कृतीच बदलून गेली आहे। 10 प्रमुख पक्ष त्यांचे शेकडो कार्यकर्ते यांच्यामुळे अगदी ग्रामपंचायतींची निवडणूक लागली तरीही राज्यभर धुराळा उडणार हे निश्चित झालंय। आताही विधान परिषदांच्या 17 जागांच्या निवडणुका लागल्या आणि त्या निमित्तानं राज्यात पुन्हा एकदा धुराळा उडलाय। याच निवडणुकांचं सखोल विश्लेषण आपण आजच्या भागात करणार आहोत। त्यासाठी मी पूर्वी भावे आपलं मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। खरं पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये फारशी रणधुमाळी आपण याआधी पाहिली नाहीये, पण आता मात्र तसं राहिलं नाहीये। आता कोणतीही निवडणूक असो तुफान स्पर्धा आणि राजकीय धुरळा हा ठरलेलाच आहे। अर्थात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार, आरोप प्रत्यारोप, भाषणं, कॉर्नर सभा, रॅलीज असं जवळपास प्रत्येक निवडणुकीतलं चित्र असलं तरी यावेळी धुराळा जरा वेगळा आहे, संघर्षही वेगळा आहे। कारण यावेळी मैदानामध्ये फक्त सत्तेतले मित्रपक्ष आहेत। सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना कमी आणि सत्तेतल्या मित्रपक्षांमध्येच जागा वाटपाचा संघर्ष जास्त आहे। ठाणे, सांगली, सातारा, जळगाव इथे भाजप आणि शिवसेनेत संघर्ष, पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष, रायगड, परभणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष ही यातली काही ठळक उदाहरणं। म्हणजेच 17 पैकी किमान 10 जागांवर वरवर पाहता संघर्ष अजूनही दिसतोय। पण तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो की दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्येक जण हेच सांगतोय की जागा वाटपामध्ये सब चंगासी। जे दिसतंय ते जरा वेगळं आहे आणि त्याचीच चर्चा आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत। पण चर्चेला सुरुवात करण्याआधी आणि विश्लेषण करण्याआधी पाहूयात आजचा प्रश्न। त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, विधान परिषदेच्या जागा वाटपातील संघर्षाचा महायुतीला फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय का? आपलं मत आम्हाला जरूर सांगा। आता मगाशी मी ज्या ज्या जागांचा उल्लेख केला तिथे वेगवेगळ्या पक्षांची मागणी आहे, अगदी काही स्थानिक पक्षांचीही, आणि यावर महायुतीच्या नेत्यांना 1 जूनच्या आत तोडगा काढावाच लागणार आहे। कारण त्या दिवशी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे आज उद्यामध्येच तोडगा निघेल असं चित्र आहे। किंबहुना आजच एक संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर आणि जालना मतदारसंघाचा तिढा सुटताच अधिकृत जागा वाटपाची घोषणा होईल अशी शक्यता आहे। भाजप 10 ते 11 जागांवरती, शिवसेना 4 ते 5 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवरती निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय। परंतु काहीच वेळापूर्वी अशी अपडेट आलेली होती की राष्ट्रवादीकडनं 3 जागांची अगदी ठोस मागणी केली जाणार आहे। शिवसेनेकडे ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणी, हिंगोली या जागा जाण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादीला पुणे आणि कोकणातली 1 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे। पण तिथेही मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। तिथून राष्ट्रवादीकडनं सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेंचं नाव आघाडीवर आहे, त्यामुळे इथे संघर्ष अगदी स्पष्ट दिसतोय। अर्थात खासदार श्रीकांत शिंदेंना मात्र कोणत्याही वादाशिवाय जागा वाटप होईल असा विश्वास आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र उद्याची डेडलाईन दिली आहे। पक्षाचं हित जपण्यासाठी मी माझ्या कन्याची उमेदवारी भरण्यासाठी मी आज पाठवले। उद्या त्यांचा फॉर्म अपलोड नक्की होईल। त्यानंतर पक्ष जो आदेश देईल, शिंदेसाहेब जो आदेश देईल, तो आदेश त्यांचा मी नक्की पाळणार। पण कुठलं तरी पद पालकमंत्री घेण्यासाठी विधानसभेत देणार हे असले फाजील कॉम्प्रोमाइज। माझ्या शिवसेनेची जागा लढलेल्या आहेत गेल्या वेळेस, आणि जिथे शिवसेनेचे सेटिंग आमदार आहेत त्या सगळ्या जागा आहेत। पण त्याच्यामध्ये मला वाटतं सर्व पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर जो आहे तो उद्या परवापर्यंत होईल, की जेव्हा सगळेच वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री महोदय असेल, उपमुख्यमंत्री महोदय असेल, हे बसून जे आहे ते त्या ठिकाणी ठरवतील। आता संघर्ष असला तरी सुद्धा सगळं काही व्यवस्थित होईल असं सांगितलं जात आहे, त्यामुळे संभाव्य जागा वाटप कसं असेल हे आपण आता बघणार आहोत। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला।
महायुतीचं जागा वाटप जवळपास ठरल्याचं कळतंय. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जागा, अमरावती, अहिल्यानगर, धाराशिव, नागपूर, बीड, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जागा भाजपकडे जातील असं गृहीत धरलं जात आहे. तर दुसरीकडे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये पुणे, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गची मागणी आहे. भाजपची ही मागणीच म्हणायला हवी, कारण अजून तरी हे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. आता शिवसेनेच्या जागा आपण पाहूयात. संभाव्य जागा ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर यातल्या 4 जागा शिवसेनेला मिळतील अशी आत्ताची जी परिस्थिती आहे ते पाहता वाटतंय. त्यामुळे आता ह्याच्यातल्या नक्की कुठल्या 4 जागा हा प्रश्न उरतोच. आता रायगडमधली इच्छुकांची नावं ऐकली तर एक गोष्ट तुमच्या लक्षात मगाशीच आली असेल की जी 3 नावं मी घेतली ते सगळे कोणत्या ना कोणत्या नेत्यांचे वारसदार आहेत. थोडक्यात या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे घराणेशाही. जळगावचं उदाहरण घ्या. इथल्या जागेवर गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. यासह कोणकोणते इच्छुक अशा पद्धतीचे आहेत जे वारसदार आहेत तेही आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. विधान परिषद की नेत्यांची घर परिषद अशा पद्धतीचा प्रश्न यामुळे मनात उपस्थित व्हावा. परभणीमध्ये शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांचे मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जळगावमध्ये गुलाबराव पाटलांची मुलासाठी तिकिटाची मागणी आहे. जळगावमध्ये शिवसेनेचे आमदार किशोर पाटीलही मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. रायगडमधनं सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रायगडमधनंच शिवसेनेच्या भरत गोगावलेंचे विकास गोगावलेही इच्छुक आहेत. रायगडच्या जागेवर मुलगी जुईली दळवीला उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही आहेत. ठाण्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे क्षितिश ठाकूर शिवसेना किंवा भाजपसोबत जाऊन विधान परिषदेवर जाण्याची खूप जोरदार चर्चा सध्या रंगतीये. आता महायुतीने कितीही दावे केले तरीही त्यांच्यातलं विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ अजूनही सुरू आहे हे मात्र नक्की आहे. या दरम्यान विरोधातील महाविकास आघाडी मात्र दुसरी बैठक घेत जागा वाटप अंतिम करून मोकळी झाली आहे. या संदर्भात आघाडीची आज दुसरी महत्वाची बैठक झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचं जागांचं गणित नेमकं कसं ठरलंय यावरही आपण नजर टाकणार आहोत. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर काँग्रेसला 8 जागा मिळणार असं कळतंय. सोलापूर, अहिल्यानगर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर, धाराशिव, लातूर आणि बीड. ठाकरेंच्या शिवसेनेला 6 जागा जळगाव, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा ठाणे, पुणे आणि सांगली, सातारा. भरपूर मतदार निवडून येण्याची हमखास हमी आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत इच्छुकांची तोबा गर्दी आहे. त्यामुळे आधीच जागा वाटपाचं गणितच महायुतीला सोडवता येत नसताना दुसरीकडे उमेदवारांचं नाव जाहीर होणं तर निव्वळ अशक्य आहे. महायुतीचा उमेदवार हा थेट अर्ज भरल्यानंतरच कळण्याची शक्यता आहे. पण तेवढ्यातच महाविकास आघाडीचा एक उमेदवार स्वतःहून समोर आलाय. बाळ माने हे ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार आज स्वतःहून माध्यमांसमोर आले. जागा वाटप झालं, उमेदवार देखील जवळपास निश्चित झाले असले तरीही जिंकून येण्याची सुतराम शक्यता नसल्याचं महाविकास आघाडीतील नेते प्रांजळपणे कबूल करतायत. केवळ विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी उमेदवार दिले जात आहेत, पण जागा जिंकून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाहीच असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याचवेळी संख्याबळ नसतानाही उमेदवार देण्यावरनं राऊत यांनी काँग्रेसला टोला देखील लगावलाय. स्ट्रॅटेजी असणं तेवढं मतदान असावं लागतं ना लोकप्रतिनिधींचं.
ते आमच्याकडे नाही आहे. काही एक विशिष्ट भाग सोडला तर तेवढं मतदान आमच्याकडे नाही आहे. त्यांच्या भांडणाचे आम्हाला फायदा होणार नाही इतकी आमच्या जागा कमी. लढवू द्या, बघा लढवू द्या त्यांना जागा. त्यांना खुमखुमी आहे. त्यात तुम्ही शिवसेना लढू द्या ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आहे. लढू द्या की आता शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल. आता मला असं वाटतं की पुढल्या निवडणुकीची तयारी करून आपल्याला आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पुढली विधानसभा, लोकसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यासाठी आम्हाला आतापासून काम केलं पाहिजे हे मला वाटतं. आणि आता या सगळ्या सध्याच्या चित्राच्या अनुषंगाने